रावणाचा अहंकार मोडण्यासाठी आणि सत्याचा विजय मिळवण्यासाठी जन्माला आलेल्या त्या महापुरुषाची गोष्ट प्रभू रामचंद्र. पण आपण रामनवमी नक्की का साजरी करतो आणि त्यांच्याकडून आजच्या पिढीने काय शिकावं? चैत्र शुद्ध नवमी, अयोध्येत आनंदाचा वर्षाव झाला. कारण याच दिवशी माता कौसल्या आणि राजा दशरथ यांच्या पोटी विष्णूंचा 7वा अवतार म्हणजेच श्रीराम प्रकट झाले. जेव्हा जगात अन्याय आणि अधर्म वाढला होता तेव्हा धर्माची पुनर्रचना करण्यासाठी हे अवतार कार्य घडलं. पण मित्रांनो, राम केवळ एक देव नाहीत, तर ते एक जीवन जगण्याची पद्धत आहेत. त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, कारण वडिलांच्या एका शब्दासाठी त्यांनी राजवैभवाचा त्याग केला आणि 14 वर्ष वनवास भोगला. शबरीची उष्टी बोरं खाऊन त्यांनी समाजात समतेचा संदेश दिला. हाताशी सैन्य नसतानाही केवळ वानर सेनेच्या मदतीने बलाढ्य रावणाचा पराभव केला. आजच्या धावपळीच्या युगात रामनवमी साजरी करणं म्हणजे केवळ पूजा करणं नाही, तर आपल्यातील रावण म्हणजेच क्रोध, लोभ आणि अहंकार मारणं आहे. आजही आपण जेव्हा न्यायाच्या राज्याची स्वप्न बघतो तेव्हा त्याला आपण रामराज्य म्हणतो. हीच रामनवमीची खरी शिकवण आहे. तुम्हाला श्रीरामाचा कोणता गुण सर्वात जास्त प्रेरणा देतो? त्यांचं धैर्य की त्यांचं संयम? कमेंट्समध्ये नक्की सांगा. सर्वांना रामनवमीच्या अकोला न्यूज नेटवर्क कडून शुभेच्छा. जय श्रीराम.